डिअर फ्रेंड्स, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ फार्मसी. औषध निर्माणशास्त्र जगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सो टुडे इन दिस व्हिडिओ वी विल सी द प्रिव्हियस क्वेश्चन्स आस्क्ड इन फार्मासिस्ट ऑर फार्मसी ऑफिसर एक्झाम. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की झडपी फार्मासिस्टच्या एक्झाममध्ये जे पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत तसे काही महत्त्वाचे क्वेश्चन आज आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, ए नॅचरल प्रोडक्ट डेरिव्हेटिव्ह डेव्हलप्ड ॲज ॲन अँटी मलेरियल एजंट इज. ऑप्शन ए आर्टिमिथर, ऑप्शन बी पोलुड्रीन, ऑप्शन सी पायरिमिथामाइन, ऑप्शन डी हॅलोफॅन्ट्रिल. ओके, सो देज आर द एक्झाम्पल्स ऑफ अँटी मलेरियल एजंट. हे सर्व याच्यामधले ड्रग अँटी मलेरियल आहेत. तर क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला की अ नॅचरल प्रोडक्ट डेरिव्हेटिव्ह डेव्हलप्ड ॲज अ अँटी मलेरियल एजंट, म्हणजे नॅचरल सोर्सेसपासनं, जसं की फॉर एक्झाम्पल प्लांटपासनं जी मिळवलेली ड्रग आहे ती कुठली आहे दॅट हॅविंग अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी. सो आर्टिमिथर इज द ड्रग विच हॅविंग अँटी मलेरियल ॲक्टिव्हिटी विच इज ऑप्टेंड फ्रॉम अ नॅचरल सोर्स दॅट इज अ प्लांट आर्टिमिशिया अन्युआ. ओके, आर्टिमिशिया अन्युआ नावाच्या प्लांटपासनं आर्टिमिथर ऑप्टेन केलेलं आहे. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए आर्टिमिथर. दॅट इज अ नॅचरल प्रोडक्ट that is developed as an anti-malarial agent. Next question, which of the following is microsomal enzyme inducer? Option A indomethacin, option B clofibrate, option C tolbutamide, option D glutathione. म्हणजे खालीलपैकी कुठली ड्रग ही मायक्रोझोमल एन्झाईमला इंड्यूस करते, म्हणजे त्यांची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करते. सो दिस मायक्रोझोमल एन्झाईम्स दे आर प्रेझेंट इन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये मायक्रोझोमल एन्झाईम्स हे प्रेझेंट असतात. ओके, दे आर अटॅच टू रायबोझोम ऑल्सो. तर मायक्रोझोमल एन्झाईमला इंड्यूस करणारी कुठली ड्रग आहे? सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ग्लुटेथिमाइड. ओके, सो व्हॉट इज कॅटेगरी ऑफ ग्लुटेथिमाइड? Glutathione is a sedative hypnotic. It is a miscellaneous sedative and hypnotic. Okay, this is one of the microsomal enzyme inducer drug. Another examples are phenytoin, then phenobarbital, carbamazepine. They are examples of microsomal enzyme inducer drugs. Okay, so correct answer is option D, glutathione. Then next question, spironolactone is a competitive antagonist of option A aldosterone, option B carbonic anhydrase, option C oxytocin, option D all. So spironolactone, okay, so this drug is a actually it is a steroid, it having the steroidal structure. So it is a competitive antagonist of aldosterone, no doubt. Aldosterone is also the having steroid structure. So this aldosterone is produced from the ॲड्रिनल ग्लँड. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट मिनरलोकॉर्टिकॉइड. अल्डोस्टिरॉन जो आहे तो महत्त्वाचा मिनरलोकॉर्टिकॉइड आहे. ओके, सो स्पायरोनोलॅक्टोन इनिबिटर्स, ओके, दे आर स्पायरोनोलॅक्टोन अँटागोनिस्ट, दे आर यूज ॲज अ डायुरेटिक्स. ओके, सर स्पायरोनोलॅक्टोनचा जो कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट आहे तो आहे अल्डोस्टिरॉन. ओके, कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर हे वेगळे आहेत. कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटरचं एक्झाम्पल जे आहे ते ॲसिटाझोलामाइड आहे. ओके, ऑक्सिटॉसिन इज डिफरंट. So all of this is wrong answer. So correct answer is aldosterone. Spironolactone is competitive antagonist of aldosterone. Then next question, the xenobiotic that does not cause nephrotoxicity. खालीलपैकी अशी कुठली ड्रग आहे की ज्याच्यामुळे नेफ्रोटॉक्सिसिटी होत नाही, म्हणजे किडनीला टॉक्सिसिटी किंवा किडनी डॅमेज होत नाही. ओके, ऑप्शन ए स्ट्रेप्टोझोसिन, ऑप्शन बी सिस्प्लॅटिन, ऑप्शन डी जंटामायसिन, ऑप्शन सी जंटामायसिन, ऑप्शन डी आयसोनियाझाइड. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज आयसोनियाझाइड. ओके, क्वेश्चनमध्ये काय विचारले काळजीपूर्वक बघायला पाहिजे. द झिनोबायोटिक्स दॅट डज नॉट कॉज नेफ्रोटॉक्सिटी. खालीलपैकी अशी कुठली ड्रग आहे की ज्याच्यामुळे नेफ्रोटॉक्सिटी होत नाही, डज नॉट कॉज नेफ्रोटॉक्सिसिटी. ओके, जंटामायसिन इज नेफ्रोटॉक्सिक. जंटामायसिन इज अमायनोग्लायकोसाइड अँटीबायोटिक. Okay, cisplatin is anti-cancer drug that is also responsible for nephrotoxicity. Streptozocin also causes nephrotoxicity. Here only one drug that do not causes nephrotoxicity, that is isoniazid, and that is the correct answer. Next question, intake of which of the following shall be avoided by a patient taking an oral anticoagulant. खालीलपैकी जर पेशंट कुठले ओरल अँटीकोॲग्युलंट जर घेत असेल तर त्याने कुठले ड्रग अवॉइड केले पाहिजे. ऑप्शन ए
सायनोकोबालामाइन, ऑप्शन बी थायमिन, ऑप्शन सी मिनाडायोन, ऑप्शन डी टोकोफेरॉल. ओके, सो हिअर सीचे ही मिडाईन नाही तर ते मिनाडायोन आहे, स्पेलिंग त्याची MA, मेनाडायोन. ओके, सो मेनाडायोन मीन्स व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन केला आपण मेनाडायोन म्हणतो. अँड टोकोफेरॉल इज व्हिटॅमिन ई. ओके, सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज बोथ मिनाडायोन अँड टोकोफेरॉल. ओके, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ई हे दोन्ही पण आपण अवॉइड केले पाहिजे ओरल अँटीकोॲग्युलंट घेताना. ओके, सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज बोथ ऑप्शन सी अँड डी. ओके, सो मोस्ट करेक्ट इज ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अन अल्कायलेटिंग एजंट, आयडेंटिफाय. दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन. हा अत्यंत साधा प्रश्न विचारलेला आहे. दिस इज बेस्ड ऑन द क्लासिफिकेशन ऑफ अँटीनिओप्लास्टिक एजंट. अँटी कॅन्सर ड्रगच्या क्लासिफिकेशनवरती आधारित हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे की खालीलपैकी कुठली ड्रग ही अल्कायलेटिंग एजंट आहे. ऑप्शन ए सायक्लोफॉस्फामाइड, ऑप्शन बी मिथोट्रेक्जेट, ऑप्शन सी ॲलोप्युरिनॉल, ऑप्शन डी रिफाम्पिसिन. ओके, सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज सायक्लोफॉस्फामाइड. सो दिस सायक्लोफॉस्फामाइड इज अल्कायलेटिंग एजंट. दुसरे एक्झाम्पल जे अल्कायलेटिंग एजंटचे आहेत ते मेलफलन, क्लोरॅम्ब्युसिल, बुसल्फान, थायोटेपा अँड मिक्लोरिथॅमाइन. ओके, देज आर अल्कायलेटिंग एजंट. अँड ऑप्शन बी हिअर मिथोट्रेक्जेट, दॅट इज अँटीमेटाबोलाइट. मिथोट्रेक्जेट जो आहे तो अँटीमेटाबोलाइट क्लासमध्ये येतो. दुसरे अँटीमेटाबोलाइटचे एक्झाम्पल आहेत मरकॅप्टोप्युरिन, फ्लोरोयुरॅसिल. ओके, अँड देन ऑप्शन सी ॲलोप्युरिनॉल. ॲलोप्युरिनॉल इज झॅन्थिन ऑक्सिडेज इनिबिटर. ॲलोप्युरिनॉल कधी यूज केला जातो? ज्यावेळेस युरिक ॲसिडची लेवल वाढलेली असेल ब्लडमध्ये. ओके, इट इज यूज टू डिक्रीज ब्लड युरिक ॲसिड लेवल अँड इट इज ऑल्सो यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ गोट. ओके, इट ऑल्सो यूज टू प्रिव्हेंट द किडनी स्टोन्स. That is use of allopurinol. And then rifampicin, that is anti-tubercular drug. Okay, so correct answer alkylating agent here is cyclophosphamide. Next question, the initial distribution of a drug into tissue is determined chiefly by option A rate of blood flow to tissue, option B plasma protein binding of a drug, option C affinity for the tissue, option D stomach emptying time. Okay, so correct answer for this question, okay, the initial distribution of drug into tissue is determined chiefly by rate of blood flow to the tissue. Okay, ब्लड फ्लोचा काय रेट आहे त्याच्यावरती इनिशियल डिस्ट्रीब्युशन ड्रगचं डिपेंड आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, प्लाझ्मोडियम रेजिस्टन्स ऑफ क्लोरोक्विन इज ड्यू टू. ओके, प्लाझ्मोडियममध्ये क्लोरोक्विन ड्रगला रेजिस्टन्स का तयार होतं? ओके, देर आर डिफरंट टाईप ऑफ स्पेसिस ऑफ प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. ओके, प्लाझ्मोडियम फॅल्सिफॅरम, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, ह्या वेगवेगळ्या स्पेसिस आहेत त्याच्या. आणि हा जो प्लाझ्मोडियम प्रोटोझोन आहे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स तयार होतो क्लोरोक्विन ड्रगला. कशामुळे होतो? ऑप्शन ए इंडक्शन ऑफ ॲक्टिव्हेटिंग एन्झाईम, ऑप्शन बी चेंज इन ॲक्सेप्टार स्ट्रक्चर, ऑप्शन सी increase in the activity of the DNA repair mechanism, option D decreased carrier mediated transport. So correct answer is option D, that is a decreased carrier mediated transport. Okay, the next question, cancer chemotherapy can be curative in all of the following disseminated neoplasm except. Okay, आता disseminated neoplasm म्हणजे काय? ओके, neoplasm means no doubt it is a cancer. Disseminated means spreading. ओके, जो काही स्प्रेड झालेला कॅन्सर आहे हा सगळ्या खालच्या केसेसमध्ये क्युअर होतो, फक्त एका केसेसमध्ये होत नाही. ऑप्शन 1 हॉर्किंग्स डिसीज, ऑप्शन बी कोरियोकार्सिनोमा, option C colonic cancer, option D testicular cancer. So here the correct answer is colonic cancer. Okay, that cannot be curated by the cancer chemotherapy. Okay, next, मॅक्रोलाइड अँटीबायोटिक एक्झर्ट देअर ॲक्शन बाय. आता सिम्पल क्वेश्चन हा मॅक्रोलाइडचा जो आहे तो मेकॅनिझम ऑफ ॲक्शनवरती विचारलेला आहे. ओके, एक्झॅक्टली मॅक्रोलाइड अँटीबायोटिकची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे काय? ओके, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन एकदम सिम्पली सांगायचं तरी दे इनिबिट द प्रोटीन सिंथेसिस. ओके, तर आता बघा 4 ऑप्शनमध्ये प्रोटीन सिंथेसिस कुठं आहे? ऑप्शन ए इनिबिटिंग ट्रान्सक्रिप्शन, ऑप्शन बी अल्टरिंग जेनेटिक कोड, ऑप्शन सी टर्मिनेटिंग प्रोटीन सिंथेसिस प्रीमॅच्युअरली अँड ऑप्शन डी post translational modification. So here the right answer is the C, option C, that is terminating protein synthesis prematurely. Okay, next question, Parkinsonism is a common neurological movement disorder. Okay, म्हणजे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये मोमेंट डिस्कायनेशिया होतो, म्हणजे हालचाल ज्या आहेत हाताच्या पायाच्या, जसं आपण ज्याला म्हणू एक
लखवा आल्यासारखी कंडिशन त्याच्यामध्ये होते पार्किन्सोनिझममध्ये. ओके, बोथ एल डोपा अँड कार्बिडोपा, लिओडोपा अँड कार्बिडोपा आर यूज. पार्किन्सनमध्ये आपण दोन्ही पण वापरतो, लिओडोपा आणि कार्बिडोपा. ओके, सो कार्बिडोपा इज यूज्ड बिकॉज ऑप्शन ए इट क्रॉसेस ब्लड ब्रेन बॅरियर, ऑप्शन बी इट इनिबिट aromatic L amino acid decarboxylase, option C it inhibited MAO-A that is monoamine oxidase A. MAO म्हणजे monoamine oxidase A enzyme. Okay, and option D inhibit the MAO-B monoamine oxidase B. ओके, सर कार्बिडोपा आपण काय यूज करतो, याचं करेक्ट आन्सर आहे इट इनिबिट aromatic L amino acid decarboxylase, that is it inhibit डोपा डिकार्बॉक्झिलेज एन्झाईम. डोपा डिकार्बॉक्झिलेज नावाचं एन्झाईम जे आहे ते कार्बिडोपा इनिबिट करतो. ओके, सो ऑप्शन बी इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, नेम द मेटाबोलाइट. क्वेश्चन आहे नेम द मेटाबोलाइट, की कुठला मेटाबोलाइट आहे. ऑप्शन ए थायोगॉनिल, ऑप्शन बी डायगॉनिल, ऑप्शन सी सायक्लोगॉनिल, ऑप्शन डी पॅराक्लोरोफिनाइल डायगॉनिलिन. ओके, तर याच्यामधला मेटाबोलाइट कुठला आहे, ड्रगचा मेटाबोलाइट. सो करेक्ट आन्सर हिअर इज अ सायक्लोगॉनिल. ओके, प्रोगॅनिलचा मेटाबोलाइट. ओके, प्रोगॉनिल इज अँटीमलेरियल ड्रग. ती प्रोड्रग आहे, त्याचं मेटाबॉलिझम तयार झाल्यानंतर सायक्लोगॉनिल हा त्याचा ॲक्टिव्ह मेटाबोलाइट आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, दॅट इज सायक्लोगॉनिल. नेक्स्ट, द थ्रम्बोलायटिक एजंट यूज्ड इज ऑप्शन ए हेपॅरिन, ऑप्शन बी वारफॅरिन, ऑप्शन सी अँटीस्ट्रिप्लेज, ऑप्शन डी व्हिटॅमिन के. थ्रम्बोलायटिक एजंट म्हणजे काय, की एखादा ब्लड व्हेसलमध्ये क्लॉट फॉर्म झाला. ओके, तर त्या क्लॉटला ते ब्रेक करतात, त्याला आपण काय म्हणतो, थ्रम्बोलायटिक एजंट. और त्यालाच म्हणतो आपण फायब्रिनोलायटिक एजंट. एखादा ब्लड क्लॉट ब्रेक करणे, ओके, त्याला आपण थ्रम्बोलायटिक किंवा फायब्रिनोलायटिक एजंट म्हणतो. तर खालीलपैकी कुठला थ्रम्बोलायटिक एजंट, ऑप्शन ए हेपॅरिन, ऑप्शन बी वारफॅरिन. ओके, हेपॅरिन वारफॅरिन हे अँटीकोॲग्युलंट आहेत. ओके, सो हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी अँटीस्ट्रिप्लेज, दॅट इज थ्रम्बोलायटिक और फायब्रिनोलायटिक एजंट. अँटीस्ट्रिप्लेज काय करतो, जर एखाद्या ब्लड व्हेसलमध्ये जर क्लॉट तयार झाला असेल तर त्या क्लॉटला त्याचं डिवाईड करून छोटे छोटे त्याचं म्हणजे काय म्हणतं ब्रेकडाऊन होते. ओके, सो दॅट breakdown of clot is done by the drug antistriplase. So correct answer is option C, antistriplase. नेक्स्ट, व्हेरी सिम्पल क्वेश्चन, अतिशय सोपा आणि सिम्पली क्लासिफिकेशनवरती डिपेंड असणारा क्वेश्चन आहे. HIV इन्फेक्शन कॅन बी क्लिनिकली कंट्रोल्ड विथ. HIV इन्फेक्शन आपण कसं कंट्रोल करू शकतो, कुठल्या ड्रगने कंट्रोल करू शकतो, अतिशय सोपा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन ए सायटरॅबिन, ऑप्शन बी असायक्लोव्हिर, ऑप्शन सी झुडोव्हिडिन, ऑप्शन डी अमॅन्टेडिन. ओके, सो HIV इन्फेक्शन कॅन बी क्लिनिकली कंट्रोल्ड विथ. The correct answer is zudovudine. Okay, so zudovudine, lamivudine, stavudine, these are the anti-HIV drugs. Okay, cytarabine, that is anti-cancer. Acyclovir, it is used in herb zoster, ज्याला आपण काय म्हणतो नागिन येडा. ओके, हर्ब जोस्टरमध्ये असायक्लोव्हिर वापरतो. अमॅन्टेडिन, ओके, दिस इज डिफरंट ड्रग. सो दिस इज युज्ड फॉर इन्फ्लुएन्झा ए, ट्रीटमेंट ऑफ इन्फ्लुएन्झा ए. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, phenylketonuria is an example of an inborn error ऑफ मेटाबॉलिझम दिस डॅश डॅश रेफर्स टू. ओके, फिनिलकेटोन्युरिया म्हणजे ही काय कंडिशन आहे, की ते जन्मताच त्या याच्यामध्ये बेबीमध्ये ते मेटाबॉलिझमची कॅपॅसिटी फार कमी असते. दे डू नॉट मेटाबॉलाइज द एन्झाईम दॅट इज फिनिलॅलानाइन, दॅट इज नॉट एन्झाईम, फिनिलॅलानाइन दॅट इज अमायनो ॲसिड. ओके, सो फिनिलॅलानाइन देर इज अ डिफिशियन्सी ऑफ मेटाबॉलिझम ऑफ फिनिलॅलानाइन. सो ऑप्शन इज हार्मोनल ओव्हर प्रोडक्शन, ऑप्शन बी नॉन disjunction, option C atrophy of endocrine gland, option D inherited lack of enzyme, that is inherited lack of enzyme, that is correct answer. Okay, so this phenylketonuria, it is a very